UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एवढी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय घेऊ शकतात। बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे। अजितदादा निवडणूक लढण्याबाबत संभ्रमात। इतकी विकासाची कामं करूनही बारामती ठरलो, कामं करूनही पराभव झाल्याचं म्हणत सुनेत्रा पवारांच्या पराभवावरून अजितदादांकडून खंत व्यक्त। शरद पवारांनी कधीच अर्थ खातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देता येतो हे समजलं। बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। पवारांच्या डोक्यात काय चाललं हे 100 जन्म तुम्हाला कळणार नाही। राऊतांची फडणवीसांवर टीका, तर फडणवीसांच्या डोक्यात मेंदू आहे का, राऊतांचा खोचक सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज उद्या मुंबई दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांसोबत राज्यातल्या भाजप नेत्यांची बैठकीची शक्यता। शहा लालबागच्या राजाला गुजरातला नेणार नाहीत ना, राऊतांचा टोला। तर लालबागचा राजा महापौर बंगला वाटला काय, शिरसाटांचा राऊतांवर पलटवार। 4000 कोटी निवडणुकीला काढून ठेवणारा सामान्य माणूस कसा, सामान्य जनतेचा मुख्यमंत्री ठेकेदाराचं राज्य चालवत नाही, राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि जरांगेंची मध्यरात्री भेट। विरोधात भूमिका घेऊ नये यासाठी भेट घेतल्याची चर्चा। लोकसभेतील पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंकडून खबरदारी। मंत्र्यांना घोंगडी बैठकीची भीती का वाटते, धनंजय मुंडे जरांगे भेटीवरून अंबादास दानवेंचा सवाल। भीती वाटत असेल तर जनतेचे प्रश्न सोडवा, दानवेंचा सल्ला। फडणवीस अजितदारांची चूक दाखवा, राजेंद्र राऊतांचं जरांगेंना आव्हान। तर ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची आहे तेच आमदार समाजाविरोधात बोलतात। मराठे आता तुम्हाला कसं सरळ करतात ते बघा, जरांगेंचा राऊतांना इशारा। हिंमत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं, प्रसाद लाड यांचं आव्हान। तर जरांगे मवियाचा माणूस, पवारांचं घातलेलं कातडं फाडणार, प्रसाद लाड यांचा जरांगेंना इशारा। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।